तर आज आपण एका गोशाळेला भेट द्यायला चाललो. दादा किती आहेत सगळी? सध्या 75. 75. आपण आता आलोय तुळसुलीमध्ये गोशाळेमध्ये. हे दादा गोशाळा चालवतात, यांना यांचं नाव विचारूया. दादा नाव कसं? आमचं नाव आनंद प्रभाकर वारे. गोशाळा ओपन कधी झाली? गोशाळा 2024मध्ये आम्ही ओपन केली. हां. तर ओपन करण्याचा उद्देश म्हणजे ज्या आपल्या गोमाता आहेत ह्या गोतस्कर होत होती, मग या गायींचं पुढे काय, यांना कुठेतरी गोरक्षण झाल्यानंतर गोपालन झालं पाहिजे, या अनुषंगाने आम्ही ही गोशाळा ओपन केली. ह्या जर गोमाता वाचल्या तर भविष्यातल्या पिढीला या गोमाता दिसणार. कारण आपल्या कोकण बिड्डा ज्या गाय आहेत त्या आता संपुष्टात येत आहेत आणि संपुष्टात शेवटच्या घटका मुक्त आहेत. अज्ञानापोटी आम्ही त्या गायींना कुठेतरी एका शेतकऱ्याच्या माध्यमातून विकून टाकली आणि त्या शेतकऱ्यांना नेऊन पुढे कसायाकडे उभी केली. अशा प्रकारे आपला गोवंश संपत आला आणि हा गोवंश वाचला पाहिजे, पुढल्या पिढीला समजलं पाहिजे गोमाता काय आहे, त्या अनुषंगाने ही गोशाळा उभी. आता तुम्ही बघितलं ना तर गोवंशांची संख्या आहे ना ती आता कोकणातून भरपूर कमी होत चालली आहे आणि दादा हे खूप सुंदर काम करत आहेत की एक 80-85 गोवंश सांभाळत आहेत. तुम्ही एकदा बघू शकता किती संख्येने आहेत ते. आता आपण गोशाळेला भेट देऊन आलोय आणि त्यांच्या कामाचं ना म्हणजे एकदम कौतुकच आहे. मदतीचा हात द्यायचा असेल किंवा भेट द्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबर किंवा QR कोड वरती स्कॅन करून तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकता.